बरं मालिकांसाठी आम्हाला पूजा म्हणजे पूजा कुलकर्णीची कास्टिंग हेड आहे, त्यावेळेला तिने मला फोन केला होता. बरं फोन करण्यापेक्षा ना मायराचे इंस्टाग्रामवरती तिने मेसेज टाकला होता. बरं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला नंबरवरती फोन करा, मी झी मधनं बोलते. बरं याआधी आमच्याकडे असं इन्सिडेंट झालं, आम्ही त्या लोकांना फोन केले, मग ते फेक निघालं, ते थोडं मला ते फिशी वाटलेलं, म्हणून मी हिला कधीच रिस्पॉन्ड नाही केला. आणि जवळजवळ 8-15 दिवसापासून ती कंटिन्यू मेसेज करते, फोन कर, रिप्लाय, पण आम्ही त्याला कधी एंटरटेन नाही केलं, बिकॉज मला वाटलं परत कोण ना कोणतरी असंच कोणतरी असायचं. पण नंतर एक वन फाईन डे मग मी ते ट्रू कॉलरवरती जाऊन ती सगळी जी हिस्ट्री सगळी बघितली, तिचं प्रोफाईल बघितलं, आणि मग मी एक वन फाईन डे तिला फोन केला की हां ठीक आहे बोला काय झालं. आणि मग ते बोलल्यानंतर नेक्स्ट डे एक मीटिंग झाली, डिरेक्टर सर होते आणि त्यांची मायाची छोटीशी मुलाखत घेतली की काय कसं वाटते तुला काय, आणि आम्ही कॅमेरा लावणार आहे आणि माझे सगळे मित्र आहेत आणि लाईट्स लावून आम्ही शूट करणार, चालेल का, तुला चालेल चला. आणि नेक्स्ट डे शूट चालू झालं. म्हणजे असं कुठेच नाहीये की तिने काही काय म्हणतात ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला यायचं होतं किंवा हे प्लॅन्ड होतं की नाही बाबा हे असं आपण करून आपण आपल्याला कुठे कास्ट करून कास्टिंग मधनं कुठला कॉल येईल का, आपण कास्टिंग एजन्सीज मध्ये जाऊन रजिस्टर करू, असं कुठेच नव्हतं. ते म्हणतात ना इट वॉज डेस्टिनी होती ती तिला इथे येऊन यायची, ओघाने हे सगळं होऊन गेलं ते, आणि ते आज तिथे आहे.